आता किती पसारा वाढायचा ओढत आली घ्यायची आणि कुठे बघा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव मोठाचे मठाधिपती त्यांचे सगळे भक्त संप्रदाय आणि आज त्या मठाच्या वतीनं आपल्याच्या समोर सेवा रुजू करण्यासाठी मुलांना पण परवानगी दिली त्यासाठी आपण सर्वांना मनापासून धन्यवाद. प्राचीन काळापासून कृष्णा कोणीच्या संगमावर स्थित असणारं कराड हे गाव तेव्हापासूनच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. पण या स्वाभाविक आणि भौगोलिक कारणाच्या व्यतिरिक्त अनेक कारणांनी तीर्थक्षेत्र म्हणून आज प्रसिद्ध असणारं हे ठिकाण ज्याच्यामध्ये मारुती बुवा कराडकर हे दुसरं कारण आहे. भागवत धर्म, वैष्णवांचा धर्म आणि भक्ती संप्रदाय तर याला उन्नती देणारं एक ठोस पाऊल या मठाच्या रूपाने या कराड आणि कराड पंचक्रोशीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि आध्यात्मिक उन्नती, भक्तिमार्ग हा एक मोक्षात नेणारा, मुक्त करणारा जो मार्ग आपणाला या मठाने दाखवून दिला. त्यासाठी म्हणून पुन्हा हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांना परिचित आहे. अलीकडच्या काळामध्ये या दोन कारणांव्यतिरिक्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण नावाचा अजून एक व्यक्तिमत्व इथं उदयाला आलं आणि ज्या कार्यकर्तृत्वानं कराडाला केवळ देशभरच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडूनही पलीकडं घेऊन जाणार असं कर्तृत्व या गावामध्ये घडलं. या अनेक कारणांनी कराड हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वत्र मान्य पावलेलं आहे. आज मारुती बुवा मठ कराडकर यांच्या निमित्ताने या भूमीमध्ये येण्याचं सौभाग्य आपण मला दिलं. त्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि अध्यात्मावर बोलण्यासारखा माझा अधिकार नक्की नाही. अध्यात्मावर बोलण्यासाठीचे आयुष्य, दिनचर्या, जो वैचारिक वारसा हवा असतो व्यक्ती म्हणून, तो जरी नसला तरी तुकोबा जाणारा याच्या भूमीमध्ये सौभाग्य आहे की आपला जन्म झालेला आहे. आणि त्यामुळं ज्ञानेश्वराने रचलेला हा पाया तुकोबाने कळसापर्यंत नेला. त्या कळसाला लढाई आणण्याचं काम आपण किती शक्य करता. म्हणून या भागवत धर्म, वैष्णवांचा धर्म असताना भक्तिमार्गाकडे नेणारं हे सगळी जीवनशैली जी आहे, विचारधारा जी आहे, ही विचारधारा आपणाला या मठांच्या माध्यमातून, इतर देवळांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. आणि ही परंपरा, ही समृद्ध परंपरा आज आपण पुढच्या पिढीला देण्यासाठी सिद्ध आहोत. म्हणून आपण जे इथं हजर असतील नसतील त्या सर्वांना काही धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. धर्माचा उद्देशच मुळात समाजाची धारणा करणं, त्याची उन्नती करणं आणि व्यक्तीची मुक्तता करणं. मुक्ती आणि मोक्ष, अर्थात मुक्ती आणि मोक्ष या शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतला गेला. धर्मामध्ये मोक्ष आणि मुक्ती जी आहे, धर्म तर याचा अर्थ असा नव्हे की जीवनापासून
वेगळं होणं, समाजापासून वेगळं होणं, या बंधनातून मुक्ती ही तुकारामानेही कधी सांगितलेली नाही. भक्ती संपदा नको म्हणणारे तुकाराम, आणि त्यामुळं तुकारामाचा संबंध हे मुक्ती आणि मोक्ष हे त्यांनी आपल्याला कधी सांगितलेलं नाही. मोक्ष मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी भक्ती ही एक मार्ग आहे, परंतु भक्तीच्या पलीकडे जाऊन आपणाला काही मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत की त्याच्यामध्ये ज्ञानमार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योगमार्ग आहे आणि कर्म हाही मार्ग आहे. भगवान श्रीकृष्णाने त्या कर्मयोग जो आहे त्या कर्मयोगाचा, त्या मार्गाचा हिरिरीनं आपल्यासमोर भगवद्गीतेमध्ये संपादन केलेलं आपल्याला दिसतं. मानवाचा किंवा या समाजाचा उद्धार करण्यासाठी भक्ती हा मार्ग आहेच आहे, परंतु त्याच्या पलीकडेही जाऊन जे काही मार्ग आहेत त्या मार्गानं या समाजाला उन्नती आणि समृद्धी देणाऱ्या लोकांनाही मी संतच मानतो. कारण संतांचं जे कार्य आहे ते कार्य ज्याच्या कोणाच्या हातून घडत असेल तो प्रत्येक मी संत मानतो. मग तर कर्मयोगाच्या वाटेने कुणी जाईल, कुणी भक्तीच्या वाटेनं जाईल, कुणी ज्ञानमार्गाच्या वाटेनं जाईल, कुणी नामस्मरणाच्या वाटेनं जाईल. हेही मानवाची मुक्ती, समाजाची उन्नती, समाजाचं उत्कर्ष याच्यासाठीच, आणि म्हणून तोही मी धर्म मानतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या वाक्यामध्ये जो जो कोणी येईल तो माझ्यासाठी संत आहे. आणि म्हणून अशाच एका संतांचं स्मरण आज आपल्यामुळं इथं होईल, माझ्याकडून होईल, आणि ही माझ्यासाठी एक मी परवणी मानतो. मी आपल्याला म्हणालो की तुम्हा कारणे काही घडला महाराष्ट्र धर्म जो आहे, छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये समर्थाने जे म्हटलेलं होतं की आपल्या कारणामुळं काही धर्म, महाराष्ट्र धर्म राखला गेला. महाराष्ट्र धर्म राखला गेला जेव्हा असं म्हटलं जातं त्यावेळेला नक्कीच आपण पाहतो की भक्ती मार्ग किंवा हा संप्रदाय जो आहे तो अभिप्रेत नाही, त्याच्या पलीकडेही धर्म आहे. आणि हा धर्म जो आहे असा धर्म मानव धर्म, या मानव धर्माला पुढं नेणारा आणि प्रत्येक सजीवाला त्याचं जीवन सुकर करायला लावणारा प्रत्येक मार्ग, प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग जो आहे तो माझ्या दृष्टीला धर्म आहे. ती व्यक्ती उपलब्ध करून देणारी जी असेल ते माझ्या दृष्टीनं ती संत आहे. तर अशाच प्रकारे कर्मयोगाचा आधार घेऊन पूर्ण राज्य, पूर्ण समाज, पूर्ण तिथे असणारा मानव समुदाय याला सुखकार करण्यासाठी जे जे प्रयत्न केले, जे छत्रपतींनी 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये केले, भारतामध्ये केले, जरी ते गूढार्थानं संत नव्हते, परंतु पूर्ण समाजाची एका विशिष्ट जळमटातून मुक्तता करणं, पूर्ण समाजाची एका गुलामातून मुक्तता करणं, आणि तो एक मोक्ष, तो एक स्वाभिमान जागृत करणं, राष्ट्रीयत्व जागृत करणं हाही धर्माचा आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र धर्म जो आहे त्यावेळेला राखण्याचं काम छत्रपतींच्या हातून 17व्या शतकामध्ये झालं. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की या देशामध्ये, हिंदवी राज्यामध्ये छत्रपतींच्या नंतर आभामाने जे राजे झाले, त्याच्यानंतर त्या आभामाने झालेल्या राजांमध्ये बडोद्याचे श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड हे मुख्य आहेत. कदाचित महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं महाराष्ट्रीयानी किंवा आपल्यापर्यंत तेवढेसे ते पोहोचले नाही. या विषयावर बोलण्याचं एक कारण आहे, आणि ते कारण असं की मागच्या वर्षी 2013मध्ये श्रीमंत महाराज छत्रपती गायकवाड यांची 150वी जन्मशताब्दी त्यावेळेला साजरी झाली. आणि 150 वर्ष जे काही घडलं किंवा 150 वर्षापूर्वी जे काही घडलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे घडलं ते आजही स्वप्नवत आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 2014मध्ये जी काही स्वप्न आपल्याला दाखवली जातात, उन्नतीची असतील, उत्कर्षाची असतील, आदर्शाची असतील, ती सगळी स्वप्न 100 वर्षापूर्वी मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचं काम या महात्माने केलेलं होतं. अतिशय छोट्या गावामध्ये, खानदेशामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये, कवळाने गावामध्ये जन्मलेलं हे गुरुग आणि त्याच्या
जे काही जन्मकुंडली जी होती त्या जन्मकुंडलीमध्ये जो काही राजयोग होता तो राजयोग ही अशा पद्धतीनं झाला की श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड कवळ्यानामध्ये गुराखी म्हणून आयुष्य जगत होते. गायकवाड घराण्याचाच ती एक शाखा होती. एक शाखा बडोद्यामध्ये, दुसरी शाखा कवळाण्यामध्ये. आणि त्या कवळाण्यामध्ये वाढणारा हा गुराखी की ज्याचं नाव गोपाळ गायकवाड, काशीरामाच्या पोटी जन्मलेला हा गोपाळ 12 वर्ष शेतामध्ये जनावरं राखण्याचं काम करत होता. आणि या 1863 साली 11 मार्च 1863 साली जन्मलेला हा गोपाळ बरोबर 12 वर्षांनी म्हणजे 1875 मध्ये एक कायापालट त्याच्यामध्ये झाला. आपणाला विश्वासही असणार नाही अशा प्रकारचं एक परिवर्तन, अशा प्रकारची एक क्रांती एका मुलाच्या जीवनामध्ये येते. आणि त्या मुलानं पूर्ण राज्यामध्ये जी क्रांती घडवून आली ती केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये आजही महत्त्वाची नोंद, एक ठळक नोंद म्हणून त्याची आजही दखल घेतली जाते. हा गोपाळ गायकवाड जेव्हा बडोद्याचं राज्य आहे, राजकर्ते जे आहे त्यांना दत्तक घेण्याची वेळ आली त्यावेळेला कवळाण्यापर्यंत बडोद्याची पावले चालायला लागली. आणि तिथं गेल्यानंतर यांची निवड दत्तकपुत्र म्हणून झाली. सांगायला तुम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण ही एक इतिहासातली ठळक घटना आहे. ती आश्चर्य या जगामध्ये पहिल्यांदा घडत होतं की 12 वर्ष गुराखाचं काम केलेला हा मुलगा, कवळाण्यासारख्या छोट्या खेड्यामध्ये जन्मलेला आणि वाढलेला हा मुलगा एका दिवसामध्ये काय परिवर्तन घडलं, हे परिवर्तन अचंबित करणारं आहे. एकूण 800 चौरस मैलाचा जो भूप्रदेश आहे की ज्याच्यामध्ये बडोदा असेल, मेहसाणा असेल, पाटण असेल, नवसारी असेल, हे 5 प्रांत होते. या 8000 चौरस मैलाचा प्रांत, 3500 गावं आणि 20 लाखांचा पोशिंदा हा गोपाळ गायकवाड त्या दिवशी महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणून हा पोशिंदा त्यांनी स्वीकारला. म्हणजे आदल्या रात्री गुराखी आणि दुसऱ्या दिवशी महाराज, दुसऱ्या दिवशी राजा, अशा प्रकारची ही घटना जगामध्ये एकमेव घटना आहे. आणि ती एकमेव घटना राजा झाला म्हणून नव्हे, राजा झाला हे निमित्त होतं, परंतु त्या निमित्ताच्या नंतर जे काही घडलं ते जगाचं डोळं दिपवून टाकणारे असं घडलं. आजचा महाराष्ट्र आपण जो पाहतो, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, याची गंगोत्री, या पुरोगामत्वाची गंगोत्री, या महाराष्ट्राच्या समृद्धीची गंगोत्री बडोद्यामधून सुरू होते. हे खूप कमी जणांना माहीत आहे. आणि म्हणून आपण त्यांचे ऋणी असलो पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर आणि शाहू यांची परंपरा आपण सांगतो, पण फुले, आंबेडकर, शाहू, फुले वगळता आंबेडकर आणि शाहू या दोघांनी प्रेरणा घेतली ती बडोद्यातून. आणि त्यामुळं महाराष्ट्र जो आजचा महाराष्ट्र आहे, समृद्ध महाराष्ट्र आहे, याचं श्रेय नक्कीच बडोद्याला जातं. याचं श्रेय नक्कीच श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाडांना जातं. तिथं गेल्यानंतर किंवा राजा झाल्यानंतर दुसरं आपण पाहतो की अक्रीत असा आहे, 12 वर्षाचा हा मुलगा की ज्याला अक्षर ओळखी नव्हती, 12 वर्षाचा हा मुलगा की ज्याला कुठलीही राजाच्या परंपरेचे आपण कोणतंही प्रशिक्षण नव्हतं, कोणत्याही राजाच्या किंवा दरबारी वातावरणात न वाढलेला हा मुलगा, परंतु राजा म्हणून जेव्हा जातो त्याच्यानंतर काही वर्षामध्ये जे काही परिवर्तन घडतं आणि त्या परिवर्तनानं आपण पाहतो की या भारताच्या नकाशावर, ब्रिटिश भारताच्या नकाशावर एक ठळक असा तारा उडवलेला आपल्याला दिसतो. आणि तो तारा म्हणजे बडोदा संस्थान होतं. या बडोदा संस्थानामध्ये जे 5 प्रांत जे होते त्या 5ही प्रांतामध्ये संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ असं जसं म्हटलं जातं, तसं या बडोद्याच्या ठिकाणी प्रेमाचा सुकाळ निर्माण करणारा, मानवतेची शेती निर्माण करणारा, मानवतेचं बागायत निर्माण करणारा हा राजा म्हणजे श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड. महाराज गायकवाडांचे चरित्र किंवा त्यांचा जीवनकाल, त्यांचा जीवनपट जर आपल्या समोर आणायचं असेल तर माझ्यामध्ये सप्ताहच नव्हे तर एक मास आपल्याला खर्च करावा लागेल. एवढं कर्तृत्व एका राजाच्या हातून घडतं. देवीची किंवा देवतांची चित्र आपल्याला
8 हाताची 4 हाताची अशी दिसतात. याचं कारणच ते माणसाला हात जरी 2 असले तरी सुद्धा श्रीमंताच्या माध्यमातून, श्रीमंत सयाजीरावांच्या माध्यमातून जे काही घडलं ते अष्टभुजा देवीच्या हातून घडलं. त्याच पद्धतीनं ते कार्य या श्रीमंताच्या हातून घडलेलं होतं किंवा गायकवाडांच्या हातून घडलेलं होतं. मी आपल्याला एकच उदाहरण देतो त्याचं, की त्याच्यामध्ये याचं कारण एक होतं. या व्यासपीठावर आल्यानंतर, या पीठावर आल्यानंतर अध्यात्माचा अभ्यास आणि धर्म हेच बोलणं अपेक्षित आहे आणि मी तेच बोलणार. परंतु धर्म आणि अध्यात्म जो आहे त्याच्या वेगळा अन्वयार्थ जो आहे तो अन्वयार्थ श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाडांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतो की परमात्मा हे आत्मा, परमात्मा हे मूळ सगळ्या आत्म्याचं, सगळ्या सजीवाचा पण असं मांडतो आणि सगळे सजीव जे आहे त्या परमात्म्यावर उमटलेल्या लहरी असतात. कालांतराने त्या मिटतात, निघून जातात. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग असं म्हटलं जातं. म्हणजे या उदकावर उठलेला प्रत्येक तरंग हा प्रत्येक सजीव आहे. त्या उदकाचा, त्या पाण्याचा तो भाग आहे. काही क्षणासाठी म्हणून तो तरंग तिथं राहतो, उमटतो, दिसतो, त्याच्यानंतर तो विरून जातो, परमात्म्यामध्ये विलीन होतो. प्रत्येक सजीव हा तरंग आहे आणि तो तरंग कालांतरानं देह जो आहे देहाचं विसर्जन इथं केलं जातं आणि तो तरंग परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जातो. आणि म्हणून अद्वैताचं तत्वज्ञान सांगताना तुकारामांनी हेच आपल्याला सांगितलं. सयाजीराव गायकवाडांनी बरोबर हेच केलं की ते स्वतः आणि त्यांच्या संस्थानातील शेवटचा माणूस, एखाद्या समाजाची लायकी, एखाद्या राष्ट्राची पात्रता जर ठरवायची असेल तर ते श्रीमंतांच्या माडीकडे बघून किंवा श्रीमंतांच्या श्रीमंतीकडे बघून नाही ठरवता येत. तर त्या समाजाची पात्रता किंवा त्या देशाची प्रतिमा, त्याचं श्रेष्ठत्व जर ठरवायचं असेल तर त्या देशातील, त्या समाजातील शेवटच्या माणसाची जी पात्रता असते तीच त्या समाजाची पात्रता असते. एखाद्या गावामध्ये 4 गर्भश्रीमंतांची घरं आहे म्हणून ते गाव श्रीमंत आहे असं नाही म्हणता येत. आणि त्यासाठी म्हणून त्या गावातील शेवटचा माणूस जो आहे, कमीत कमी साधनांची उपलब्धता ज्याला आहे त्याची जी अवस्था असते त्याची श्रीमंत, त्याचं सुखस्वास्थ्य जेवढं असतं तेवढंच सुखस्वास्थ्य त्या गावाचं असतं. म्हणून ब्रिटिशांच्या काळामध्ये बडोद्या संस्थानामध्ये त्यांचं हे नक्की मत होतं की ज्या समाजामध्ये अर्धे गुलाम आणि अर्धे स्वतंत्र असा समाज कधीही शांततेने झोपू शकत नाही. जसं आपण पाहतो की पोट भरलेले एखादी व्यक्ती आणि उपासानं तडफडणारी व्यक्ती जर समोरासमोर जर असतील तर ज्यानं पोटभर अन्न खाल्लं तोही शांत चित्तानं झोपू शकत नाही. त्याच पद्धतीचा समाज ब्रिटिश भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. आणि अशा ब्रिटिश भारतामध्ये सयाजीराव गायकवाड, श्रीमंत महाराज, बडोदेकर यांनी जो एक यत्न सुरू केला, हा जो जागरणाचा यत्न, परिवर्तनाचा यत्न, कारण जगामध्ये कुठेही घडले नाहीत अशा प्रकारचे मानवतावादाचे अनेक प्रयोग या बडोद्याच्या भूमीमध्ये श्रीमंत महाराजांनी तिथं केलेले होते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्यासमोर मी काही गोष्टी मांडणार आहे. त्यांच्या दृष्टीनं आणि सगळ्यांच्याच दृष्टीनं अगदी महात्मा फुल्यांच्यापासून आपण हे ऐकत आलेलो आहोत की बहुजनांची जी परवड झाली ती परवड का झाली ही महात्मा फुल्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये तिथं व्यक्त केलेली आहे. आणि याचं कारण त्यांनी अविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे अविद्या, अज्ञान, आणि या अज्ञानामुळं या बहुजनांची, शेतकऱ्यांची जी परवड झाली त्याचं अतिशय छान वर्णन महात्मा फुल्यांनी केलं. परंतु महात्मा फुल्यांनी हे वर्णन केल्यानंतर हे जे अधोगतीचं, अवनतीचं कारण असणारं समाजाचं, तर ते अवनतीचं आणि अधोगतीचं कारण हे दूर करण्यासाठी जर हिरिरीनं कुणी भाग घेतला असेल तर ते आपल्याला बडोद्यामध्ये दिसतं. कारण महाराज ज्या वेळेला बडोद्यामध्ये राजा म्हणून तिथं प्रस्थापित झाले त्यावेळेला बडोद्यामध्ये फक्त 7 ते 8 शाळा होत्या. परंतु या महामानवानं या 8 शाळेचं रूपांतर 2,500 शाळांमध्ये केलं. या 2,500 शाळांमध्ये केल्यानंतर 2 ते 2.5 लाख मुलं मुली शिकवण्यासाठी म्हणून त्यांनी आपला खजिना खुला केला. वार्षिक 1.5 कोटी साधारणपणे एवढं त्यावेळी असणारं उत्पन्न 1863, 1875, 1881 ही त्यांच्या जीवनातली
3 टप्पे. 1883 जन्म, 1875 दत्तक विधान आणि 1881 त्यांना अधिकार प्रदान केला. वयाच्या 18व्या वर्षी अधिकार प्रदान केल्यानंतर 12व्या वर्षी दत्तक म्हणून गेलेला हा गोपाळ जो आहे, अक्षर ओळख नसणारा हा मुलगा जो आहे, वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 6 ते 8 वर्षानंतर जगातील एक मोठा तत्वज्ञ म्हणून उदयाला आला. 3 वर्षामध्ये इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व आणि राजेपदासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्य, राजेपदासाठी आवश्यक असणारी सगळी ज्ञानक्षेत्र काबीज करणारा हा 18 वर्षाचा मुलगा 6 वर्षामध्ये शिक्षण किंवा प्रशिक्षण 13 ते 15 वर्षाचा कालावधी सर्वसामान्यपणे जेव्हा लागतो त्यावेळेला ते सगळं 6 वर्षामध्ये पूर्ण करून राज्यभ्रमण करणारा एक जगातलं अद्वितीय असं व्यक्तिमत्व होतं. आणि या शाळेमध्ये हे करत असताना किंवा शिक्षणाचा प्रसार करत असताना, कारण त्याच्या लेखी मानवाचा मुख्य आधार जर कुठला असेल तर तो शिक्षण आहे. कारण शिक्षणामुळंच अज्ञान असेल, अंधश्रद्धा असतील, रोगराई असतील, याचं मूळ कारण जे आहे ती अविद्या आहे, ते अज्ञान आहे. आणि हे हेरल्यामुळंच श्रीमंत महाराजांनी शिक्षणाचा प्रसार करणं, शिक्षण उपलब्ध करून देणं हा एक मोठा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. आपल्याला माहीत आहे, काही वर्षापूर्वीची घटना आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला गेला की देशाच्या दृष्टीनं तुम्हाला वाटणाऱ्या अशा कोणत्या 3 गोष्टी आहे की त्याला तुम्ही प्राथमिकता द्या. आणि त्या पंतप्रधानाने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. त्यांनी सांगितलं की माझ्या देशाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाच्या पहिल्या 3 गोष्टी जी आहेत त्याची प्राथमिकता मी तुम्हाला सांगतो. आणि त्याने सांगितलं की पहिली गोष्ट ही शिक्षण आहे, दुसरी शिक्षण आणि तिसरी शिक्षणच आहे. म्हणजे 3 गोष्टी जेव्हा त्यांना विचारल्या गेल्या त्यावेळेला शिक्षण याच तिन्ही प्राथमिकता त्याने सांगितलं. ज्या देशामध्ये शिक्षणाला एवढी प्राथमिकता दिली जाते तिथं इंग्लंड आणि अमेरिका आणि युरोपीय देश जन्म घेतात. आपल्यासारख्या देशामध्ये, आपल्यासारख्या समाजामध्ये शिक्षण खातं हे कमी मानाचं, अपमानित करणारं, इतर मंत्र्यांपेक्षा कमी मूल्याचं जेव्हा मांडलं जातं त्यावेळेला शिक्षण क्षेत्राचं भवितव्य किती उज्ज्वल असू शकतं हे आपण सहज जाणू शकता. आणि म्हणून ज्या समाजामध्ये शिक्षणाला, ज्ञानाला महत्त्वाचं स्थान दिलं जाणार नाही त्या समाजाची अधोगती ही ठरलेली असते. तेव्हा समाजाची उन्नती जर व्हायची असेल तर शिक्षण हा एकमेव रामबाण उपाय आहे. आणि हे बरोबर महाराज गायकवाडांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी सुरू केलेल्या शाळा, त्यांनी सुरू केलेले कॉलेजेस आणि इतर गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी अचंबित करणाऱ्या आपल्याला ठरल्या. आज आपण पाहतो की बडोदा युनिव्हर्सिटी, महाराजांनी त्यावेळेला सुरू केलेलं हे बडोद्याचं कॉलेज, त्याचंच रूपांतर आज विद्यापीठामध्ये झालेलं आहे. त्याची बांधणी महाराजांनी केलेली होती. आणि यामध्ये केवळ शिक्षण सुरू करणं इथंपर्यंत थांबलेले नाही, तर हे शिक्षण आज आपण ज्याचा गवगवा डांगोरा पिटतो सरकारच्या पातळीवर, ते आम्ही 6 ते 14व्या वर्गाची मुलं यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, मोफत केलं म्हणून ते 125 वर्षापूर्वी बडोद्यामध्ये सुरू होतं. 125 वर्षापूर्वी बडोद्यामध्ये 8 ते 14 वर्ष, 8 ते 12 वर्ष वयाची सगळी मुलं, उपलब्ध असलेली मुलं ही मोफत शिक्षण घेत होती आणि सक्तीचं शिक्षण घेत होती. म्हणजे सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण ही आजचा शोध नाही, हा शोध त्यावेळेचा आहे, बडोद्यातला आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी तो प्रयोग तिथं सुरू केलेला होता, केवळ राबवलेला होता चांगला. आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण आजचा म्हणतो, की ज्याला आम्ही आमचं कर्तृत्व म्हणतो, तर हे आमचं कर्तृत्व किमान 125 वर्ष इतकं जुनं आहे की जे बडोद्यामध्ये त्यावेळेला सुरू होतं. आश्रमशाळा असतील, त्या आश्रमशाळा सांगलीसारख्या ठिकाणी की जिथं गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर आपल्याला पाहायला मिळते, त्या बॉर्डरमध्ये आदिवासींच्या मुलांच्यासाठी म्हणून आश्रमशाळा त्यांनी सुरू केल्या. म्हणजे आश्रमशाळा ही अलीकडचं दृश्य नाही. आश्रमशाळा ही
अतिशय जागरूक प्रबोधित झालेल्या समाजानं टाकलेलं पहिलं पाऊल नाही, तर ते पहिलं पाऊल पडलं ते बडोद्यामध्ये पडलं. आणि त्यामुळं अंध अपंग अशा व्यक्तींच्या शाळा सुद्धा त्यावेळेला बडोद्यामध्ये महाराजांनी सुरू केलेल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांच्या राज्यामध्ये जे जे काही शिक्षणाच्या रूपानं त्यांनी घडवलं, ज्याला आपण प्रौढ शिक्षक म्हणतो, ते प्रौढ शिक्षण ही अलीकडची बाब नाही. त्याच काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये त्यांनी प्रौढ शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केलेली होती. त्यांच्या पत्नी चिपणाबाई या त्यांना शिकवण्याचं काम त्यांनी घरामध्ये केलं. म्हणजे जसं फुल्यांनी आपल्या धर्मपत्नीला शिकवून नंतर ती लोक शिक्षिका तयार केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्याचं आद्यरूप आपल्याला चिमणाबाईंच्या रूपामध्ये तिथं बडोद्यामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे जे काही केलं, बालवीर ही संकल्पना जी आहे, ती बालवीर ही संकल्पना तिचा जन्म हा बडोद्यात झालेला आहे. तो 1909 मध्ये बालवीर ही संघटना महाराजांनी सुरू केली आणि बडोदा संस्थानामध्ये शिक्षणाचा प्रसार एक वेगळ्या टप्प्यावर त्यांनी आणून ठेवलेला होता. त्यामुळं मी आपल्याला आवर्जून सांगेन, काही गोष्टी बडोद्यामध्ये ज्या घडल्या, आज महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं, जी जुनी जाणती शिक्षित लोक जी होती त्याचं कारण बडोदा आहे. महाराज जेव्हा या महाराष्ट्रामधून बडोद्यामध्ये गेले त्यावेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर काही मदतीसाठी कारभारी म्हणून लोक महाराष्ट्रातूनच घेऊन गेलेले होते. ते ज्या लोकांची नावं आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आदरानं घेतली जातात, त्या सगळ्यांनी शिक्षणाबद्दलची घेतलेली प्रेरणा ही महाराजांच्या मधून घेतलेली होती. त्याच्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, काकासाहेब वाघ असतील, या सगळ्या लोकांनी तिथून पद्मश्री डॉक्टर विखे पाटील असतील, या सगळ्या लोकांनी शिक्षणाबद्दल आणि सहकाराच्या क्षेत्रामधली घेतलेली प्रेरणा जी होती, ती प्रेरणा महाराजांच्या मधून आलेली होती. याचं कारण मी आपल्याला सांगतो की महाराजांनी जेव्हा शिक्षणाचा ज्ञानयोग हे ज्ञानसत्र बडोद्यामध्ये सुरू केलं, तेव्हा ते फक्त गुजरात पुरतं त्यांनी किंवा बडोद्यापुरतं मर्यादित ठेवलेलं नव्हतं. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी होती आणि महाराष्ट्र ही जन्मभूमी असल्यामुळं जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बहुजनांच्या सगळ्या शिक्षण संस्थांना महाराजांनी 2 हातांनी भरभरून दिलेलं होतं. आणि त्याच्या आधारावर आज आपण पाहतो की या शिक्षण संस्था इथं फुलल्या, बहरल्या आणि आज फळाला आलेल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या या शिक्षण तज्ज्ञाला साताऱ्यामध्ये भेट देऊन, मुंबईला बोलावून घेऊन रोख रकमेची मदत करणं की बहुजनांचं शिक्षण वाढावं म्हणून हे जाणीवपूर्वक टाकलेलं त्यांचं पाऊल होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज तर त्यांच्या तालमीमध्येच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही राजकोटला असताना जिथं राजकुमारांचं कॉलेज होतं, त्या कॉलेजेसमध्ये राजर्षी छत्रपती शाहूंनी प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही वाटचाल केलेली होती आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सहकाराचा, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा आज दिसणारं प्रगतिशील जे स्वरूप दिसतं, त्या स्वरूपाचं मूळ जी आहे ते मूळ स्रोत आपल्याला या बडोद्यामध्ये दिसतं. आणि म्हणून या शिक्षणामध्ये त्यांनी केलेलं जे काही कार्य जे आहे, मी आपल्याला अतिशय जवळचं एक उदाहरण सांगतो. याचा अभावानच उल्लेख केला जातो की कृतज्ञता म्हणावी की काय मला कळत नाही. पण इथं परिवर्तनाच्या या परंपरेमध्ये ज्या तिघांची नावं आपण आदरानं घेतो त्यांच्यामध्ये फुले, शाहू आणि आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व पुन्हा युगपरिवर्तन घडवून आणणारं व्यक्तिमत्व ठरलं. परंतु हे युगपरिवर्तन घडवून आणणारं व्यक्तिमत्व कसं फुललं, ते कुठं होतं, प्रकाशात कसं आलं, याच्या संदर्भात मात्र बरेचसं काही प्रकाशात आलेलं नाही आहे. बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्यासमोर शिक्षणाची वाट बहुतांशी बंद झालेली होती आणि तेव्हा त्यांना महाराजांच्या समोर बडोद्याला उभं केलं गेलं आणि त्यांना सांगितलं गेलं की महाराज, अस्पृश्य जमातीतील हा मुलगा आहे, परंतु हुशार आहे, शिकण्याची आस आहे त्याला. आणि ते राजवाड्याच्या बाहेर ते उभे राहिलेले होते. ते म्हणाले, जे घेऊन गेलेले होते की मी आत येत नाही, मी इथंच उभा राहतो, कारण
मी अस्पृश्य समाजातील आहे. आणि जेव्हा महाराजांनी विचारले की कुठं आहे तो मुलगा, तर त्यांनी सांगितले की तो असा असा म्हणतोय, म्हणून तो बाहेर आहे, त्याला घेऊन यावं. जेव्हा त्यांच्या दरबारामध्ये दालनामध्ये त्याला घेऊन गेले बाबासाहेबांना, त्यावेळेला बाबासाहेबांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, तू शिक, परंतु शिकल्यानंतर काय करणार जर असशील तर आपल्या समाजाचा उद्धार, आपल्या समाजाची उन्नती यासाठी तुला आयुष्य खर्च करावं लागेल, त्या दृष्टीनं काम करावं लागेल. हा पहिला सल्ला बडोदेकरांनी बाबासाहेबांना दिलेला होता. आणि त्याच दिवशी, कारण बाबासाहेबांचा जो जन्म जो आहे तो जन्म 1890-91चा आणि त्याच्यानंतर घडलेली ही घटना आहे. त्या दिवशी महाराजांनी बाबासाहेबांना मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये महिन्याला 50 रुपये शिष्यवृत्ती देऊन सुरू केलं. आपण कल्पना करा, साधारणपणे 1900च्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर 1905च्या दरम्यान 50 रुपये शिष्यवृत्ती असणं म्हणजे आजच्या दृष्टीनं लाखो रुपयामध्ये असणारी ती रक्कम आहे. तर तेवढी रक्कम बाबासाहेबांना प्रत्येक महिन्याला देण्याचं त्याने कबूल केलं. दिली. BA झाल्यानंतर आपल्याच राज्यामध्ये लेफ्टनंट म्हणून पदावर त्यांची नियुक्ती केली. त्याच्यानंतर त्यांना अमेरिकेमध्ये शिकवण्याला पाठवलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये ते डॉक्टरेट झाले आणि परत आल्यानंतर याच महाराजांनी त्यांना आपल्या राज्यामध्ये सचिवालयामध्ये मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती केली की जी नियुक्ती पूर्ण भारतामध्ये अस्पृश्यांमध्ये सगळ्यात उच्च पद होतं. एवढं ज्या वेळेला केलं जातं, माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की भीमराव आंबवडेकर याचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्याच्या मध्ये जो प्रवास, जो संघर्ष जो झाला, त्या संघर्षामध्ये या उन्हामध्ये सावली देणारं एक महत्त्वाचं झाड म्हणून श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाडांनी काम केलेलं आहे. भीमराव आंबवडेकरांना बाबासाहेब आंबेडकर बनेपर्यंतचा प्रवास सुखकर करण्याचं काम जे आहे त्या बडोदा संस्थानानं केलेलं आहे. परंतु हा इतिहास, या घटना आगावानच आपल्यासमोर येतात. हे शिक्षणाबद्दल असणारं अतीव प्रेम आहे. शिक्षण हे एक वर्म आहे मानवतेच्या यशाचं, ते गमक आहे या समाजाच्या यशाचं, आणि या समाजाच्या यशाचं गमक, त्याच्या उन्नतीचं गमक हे शिक्षणामध्ये आहे. हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा बडोदेकरांनी या पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार करायला सुरुवात केलं. ते केवळ पारंपरिक शिक्षण देऊन ते थांबलेले नाहीत. कमवा आणि शिका योजना जी आपण आज खरं तर अस्तंगत व्हायला आलेली आहे, परंतु ती कमवा आणि शिका योजना ही बडोद्यामध्ये सुरू झाली. ज्या वेळेला तिथली गरिबाची मुलं शिकायला येऊ लागली त्यावेळेला पोटापाण्याचा बंदोबस्त करायचं की शिकायचं, याच्यासाठी म्हणून कला भवन नावाची संस्था महाराजांनी सुरू केली आणि त्या मुलांना थोडा वेळ काम द्यायचं आणि त्यांना तिथे शिकवायचं. म्हणजे काम देणं आणि शिकवणं, त्या मोबदल्यामध्ये त्यांना शिकवणं, ही कमवा आणि शिका योजना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भावरांच्या नाव खाती ती जमा आहे. परंतु कमवा आणि शिका ही कर्मवीरांच्या खाती जमा असलेली योजना जी आहे ती योजना बडोद्यामध्ये त्या काळामध्ये सुरू होती आणि त्याचीच प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊरावांनी साताऱ्यामध्ये हे कार्य सुरू ठेवलेलं होतं. कर्मवीरांनी तोच किल्ला इथं गिरवलेला होता, परंतु चांगल्या पद्धतीनं बहुजनाची मुले शिकावी म्हणून त्याचा त्यांनी उपयोग केलेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं केवळ शिक्षण क्षेत्रामध्ये नव्हे तर त्यांनी मानवी जीवनाचं एकही असं अंग महाराजांच्या हातून अस्पर्शित राहिलं असं एकही अंग नाही. या शिक्षणाबरोबर, धंदे शिक्षणाबरोबर, तत्वज्ञानाबरोबर, इतरांबरोबर अगदी कला असतील त्या कलांचं शिक्षण सुद्धा त्यांनी सुरू केलं. संगीत, गायन याचं शिक्षणही त्यांनी सुरू केलं आणि ते शिक्षण सुरू केल्यानंतर मौला बक्ष नावाचे त्यांचे उस्ताद जे होते त्या उस्तादांना त्यांनी हे कार्य सोपवलं आणि त्यांनी सांगितलं की मौला बक्ष आपण असं काही कॉलेज काढा, अशी काही संस्था काढा की ज्याच्यामध्ये बहुसंख्य लोक गायनाचं शिक्षण, कंठसंगीताचं शिक्षण त्यांना तिथे मिळेल. तेव्हा ते मौला बक्ष त्यांना म्हणाले की महाराज कंठसंगीत असं नाही शिकवता येत. 100 मुलांच्या वर्गामध्ये कंठ शिक्षण नाही शिकवता येत. समोरासमोर बसून एक एक गायक घडवावा लागतो.
तेव्हा महाराज म्हणाले, ठीक आहे, आपण तसं करा. परंतु त्याचबरोबर जर ही गायनाची कला, कंठसंगीताची कला जर टिकायची जर असेल, त्यासाठी श्रोतृवर्ग तयार करावा लागेल. आणि हा श्रोतृवर्ग तयार करत असताना त्यांची मात्र सिद्धता आपण करा. कारण तानसेन जर जगायचं असेल तर कानसेनांची गर्दी व्हायला लागते. कानसेन जर नसतील, श्रोता जर बळकट नसेल, तो रसिक जर नसेल, तर गायक जो आहे, कंठसंगीत जे आहे ते टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी महाराजांनी या संगीत शाळा सुरू केल्या की ज्याच्यामध्ये केवळ गायकच नव्हे तर श्रोतेही तयार करण्याचं काम केलं. असा एकमेव राजा जगामधला आहे की ज्या राजानं आपल्या सगळे दरबारी जे लोक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, चांगलं काम करणारे सहकारी आहेत, त्यांचा सन्मान वेगळ्या प्रकारे केला की जो जगामध्ये इतर कुणीही केलेला नाही. आजही आपण बडोद्यामध्ये जर गेला तर त्या बडोद्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की महाराजांच्या बरोबर काम करणारे त्यांचे त्यावेळेचे दरबारी जे होते, सहकारी जे होते, जे हयात नव्हते परंतु चांगली कर्तबगारी करून जे स्वर्गस्थ झाले, त्या सगळ्या चांगल्या त्यांच्या सहकार्यांचे पुतळे त्यांच्या बागेमध्ये संगमरवर दगडामध्ये कोरून बसवणारा जगामधला तो पहिला राजा आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजींनी त्यांच्या सहकार्यांचे सन्मान केलेले आहेत, पूर्वी केलेले आहेत. परंतु बडोदा संस्थानामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे सत्कार झाले ते सत्कार एक जगावेगळं उदाहरण आहे. कारण महाराज नेहमी म्हणत असेल, कारण महाराजांनी तसं पाहिलं तर देवादिकांची चरित्र, देवादिकांची चित्र त्यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही शाळेमध्ये आपण देवादिकांची चित्र लावू नका. लावायचीच जर असतील तर समाजातील कर्तृत्ववान स्त्री पुरुषांची लावा. कारण समाज जर घडत असेल, समाज जर उन्नत होत असेल, समाज जर समृद्ध होत असेल तर तो या स्त्री पुरुषांच्या कर्तृत्वामधून तो समृद्ध होत असतो. त्याच्यानंतर आपण कदाचित त्यांना देव म्हणायला सुरुवात करतो. छत्रपतींना आज देवाचं स्थान आपण देतो, माऊलींना देवाचं स्थान देतो, तुकारामांना देवाचं स्थान देतो. पण तुकारामासारखा संतांसारखा आपण पाहतो की या संतश्रेष्ठासारखा एक बंडखोर संत कदाचितच होऊन गेला असावा. इतकी बंडखोरी विचाराची जी आहे, दृष्टिकोनाची जी आहे, परिवर्तनाची जी आहे, ती आपल्याला गाथेमध्ये पाहायला मिळते, तुकारामांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून इथं जे तुकारामांची या संतश्रेष्ठानं सांगितलेलं हे मगाशी मी तुम्हाला जे काही उदाहरण सांगितलं, हे अद्वैताचं तत्वज्ञान जे आहे ते अद्वैताचं तत्वज्ञानच कदाचित महाराजांना या रयतेला वेगळं कधीच मानलं नाही. मी म्हणजेच रयत, रयत म्हणजेच मी, हे अद्वैत जे आहे ते अद्वैत त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि या अद्वैताच्या जोरावर माझं सुख हे माझ्या रयतेमध्ये, माझं सुख जे आहे ते माझ्या रयतेमध्ये आहे हे समीकरण त्यांनी मांडलं. त्यांनी म्हटलेलं होतं की ज्या काळामध्ये संस्थानिकामध्ये ऐशोआराम, गाणं बजावणं आणि खाणं पिणं याच्यामध्येच मशगूल असणारे हे संस्थानिक, या संस्थानिकाच्या मध्ये हा एकमेव असा आगळा राजा होता की ज्याने म्हटलेलं होतं की मलाही व्यसन आहे, परंतु मला व्यसन आहे ते लोककल्याणाचं, मला व्यसन ते आहे ते माझ्या प्रजेच्या कल्याणाचं व्यसन आहे म्हणणारा हा राजा जो आहे तो हा राजा जगावेगळा राजा होता. आणि म्हणून महाराज सयाजीराव गायकवाड हे थोडंसं आपल्या अभ्यासकाने त्याचा अभ्यास नक्कीच केलेला आहे, परंतु आमच्यापर्यंत, बहुजनापर्यंत हा राजा जो आहे त्याचं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व अभावानंच मानलं जातं. कारण महाराष्ट्राच्या या उन्नतीचा, महाराष्ट्राच्या या समृद्धीचं, महाराष्ट्रातील शिक्षणाचं, महाराष्ट्रातील सहकाराचं मूळ हे बडोद्यामध्ये आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगरमध्ये पद्मश्री डॉक्टर विखे पाटलांनी काढला. परंतु त्याच्या अगोदर 1895 मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना गडदेवी या गावामध्ये महाराजांनी बडोद्यामध्ये सुरू केलेला होता. त्यामुळं 1895 मध्ये साखर कारखाना काढणं आणि त्याच्यामधून प्रेरणा घेऊन नंतर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रवरानगरला डॉक्टर विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना उभारणं याचं कारण बडोदा आहे. आणि बडोद्यामध्ये या शिक्षणानं जी काही उन्नती साधलेली होती ती उन्नती इतरत्र आपल्याला कुठेही दिसली नव्हती. फुल्यांचा पुणे
फुल्यांचं जे पुणे होते की जिथे शिक्षणाची क्रांती त्याने केली, परंतु त्याच काळामध्ये पुण्यामध्ये जेवढ्या शाळा होत्या मुला मुलींच्या, त्याच्या कितीतरी पटीने शाळा या बडोद्यामध्ये तेव्हा होत्या. म्हणजे इकडं फुले आणि या बाजूला श्रीमंत सयाजीराव गायकवाड. अर्थात फुले हे कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते त्यांच्यासाठी. वयाच्या 20व्या वर्षी सयाजीराव गायकवाडांना भेटण्यासाठी म्हणून महात्मा फुले बडोद्याला गेले आणि महाराज 20 वर्षाचे 22 वर्षाचे असताना एक आश्चर्य आपण पहा. महात्मा फुले हे केवळ एक व्यक्ती म्हणून आपण पाहून नाही चालणार. त्यांच्याकडे एक युगकर्ता पुरुष होता आणि हा युगकर्ता व्यक्ती जी आहे ते युगकर्ता व्यक्ती ज्याने 2 असे पोवाडे लिहिले. पहिला पोवाडा त्यांचा जो लिहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी लिहिलेला होता आणि दुसरा पोवाडा त्यांनी जो लिहिला तो वय वर्ष 20 महाराज गायकवाड यांच्यावर लिहिलेला होता. फुल्यांसारख्या युगकर्त्या माणसाला 20 वर्षाच्या एका युवराजावर पोवाडा लिहावासा वाटावा म्हणजे त्या 20 वर्षाच्या मुलाचं कर्तृत्व काय असावं याची कल्पना आपण करू शकतो. त्यांनी उभं केलेलं ग्रंथालय जे आहे बडोद्यामध्ये उभं केलेले आजही ते पाहण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं समजलं जाणारं ग्रंथालय बडोद्यामध्ये होतं. त्यांची शिक्षणाबद्दल ज्ञानाबद्दलची आस जी आहे ती आस काय असू शकते याचं उदाहरण आपल्याला तिथं पाहायला मिळतं. कारण तो एक असा राजा होता की बडोद्यामध्ये जर सगळ्यांना येता येणं शक्य नसेल परंतु ग्रंथालय त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार घेऊन ग्रंथालयाची योजना करणारा तो एक आगळा वेगळा राजा होता. त्याने तीर्थ ग्रंथालय सुरू केलं. ज्या लोकांना ग्रंथालयापर्यंत येता येत नाही ना, ज्यांना पाण्यापर्यंत पोईपर्यंत येता येत नाही, त्यांच्या घरापर्यंत पाणी नेणं हे जसं काम असतं तसं ग्रंथालय त्यांच्या घरापर्यंत नेणं हे काम सयाजी महाराजांनी केलेलं होतं. आणि तीर्थ ग्रंथालय की ज्याला त्यांनी सयाजी वैभव असं नाव दिलेलं होतं. म्हणजे सयाजीराव गायकवाडांना वैभव कशामध्ये दिसत होतं तर ते ग्रंथांमध्ये दिसत होतं. त्यांना वैभव जे दिसत होतं ते ज्ञानसत्रांमध्ये दिसत होतं. वैभव जे दिसत होतं ते ज्ञानप्रसारामध्ये दिसत होतं. कारण त्यांच्या दृष्टीनं ज्ञानप्रसार ज्ञानदान हाच या मानवतेच्या उद्धाराचा एक राजमार्ग आहे. आणि या राजमार्ग करण्यासाठी म्हणून सयाजी वैभव नावाचं हे तीर्थ ग्रंथालय महाराजांनी तिथं सुरू केलं. जगाच्या इतिहासामध्ये त्या काळामध्ये हे 2ऱ्या क्रमांकाचं तीर्थ ग्रंथालय होतं. त्याच्या अगोदर फक्त स्कॉटलंडमध्ये एक ग्रंथालय अशा पद्धतीचं होतं. म्हणजे युरोपामध्ये स्कॉटलंडमध्ये आणि आशिया खंडामध्ये केवळ बडोदा संस्थानामध्ये तीर्थ ग्रंथालय सयाजी वैभव या नावानं तिथं नांदत होतं. या ज्ञानाबद्दल एवढं प्रेम असणारा, ज्ञानाबद्दल एवढं आधार असणारा हा एकमेव राजा होता. कारण त्यांनी ते वर्ग जाणलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी, बसण्याच्या ठिकाणी, जेवणाच्या ठिकाणी एक कागद आणि एक पेन्सिल असं तिथं बांधून ठेवलेलं असायचं. जिथं जिथं जातील, बोटीवर असतील, कुठेही असतील, हजारो पुस्तकाचा खजिना त्यांच्या बरोबर असायचा की त्यांना ज्याचा ज्याचा अभ्यास करावा लागेल, जे जे वाचायला लागेल ते तिथं वाचत असत. असा इतका ग्रंथप्रेमी राजा मी कुठेही पाहिलेला नाही. पंजाबी बांधवांचं एक कौतुक करावं असं वाटतं. आपल्याकडं माऊलींनी सिद्ध केलेली ज्ञानेश्वरी आणि संत तुकारामाने सिद्ध केलेली त्यांची गाथा आपण यांना डोक्यावर घेऊन हा सगळा वैष्णवांचा धर्म जो आहे, हा वैष्णव सोहळा जो आहे, संप्रदाय जो आहे, आजपर्यंत ती नाचतोय. परंतु पंजाबमध्ये मात्र आपण पाहता की त्यांचा धर्मग्रंथ जो आहे, गुरुग्रंथ साहिब यालाच त्यांनी गुरु मानलं आणि गुरूंची परंपरा माणसाच्या रूपातली त्यांनी कंडिश केली. ग्रंथाला गुरु मानणारा हा पहिला कदाचित हा समूह असावा. ते पंजाबचा शीख समूह आहे. तिथं त्याच्यानंतर गुरु म्हणून मनुष्य रूपामध्ये कुठलाही गुरु झाला नाही. गुरु ग्रंथ साहिब असंच म्हणतात. ते आपल्यामध्येही माऊलींचा हा सिद्ध केलेला ग्रंथ जो आहे श्री ज्ञानेश्वरी, म्हणजे त्याला जेवढं महत्त्व तितकंच महत्त्व तिथं आहे. परंतु गुरुस्थानी ग्रंथ ठेवणं
याच्यासारखी उदात्त कल्पना क्वचितच आपणाला कुठं पाहायला मिळते. असं आहे गाण्यामध्ये ज्याने सांगता होते श्री ज्ञानेश्वरीची. मी एक छोटासा वाचक आहे, परंतु माझ्या वाचनामध्ये इंग्रजी साहित्य असो, हिंदी साहित्य असो किंवा मराठी साहित्य असो, याच्यासारखी सर्वस्पर्शी पूर्ण प्रार्थना मी जगामध्ये कुठेही ऐकलेली नाही. असा हे दान, एक दानवर कसा मागणार, हे जे काव्य जे आहे हे दान मागणार. तर हे दान जर आपण जर पाहिलं, इतकं सर्वस्पर्शी आहे की त्याच्यामधून काहीही सुटत नाही, काहीही सुटत नाही. चराचराला इथं समृद्ध करणारा, चराचराला सुख शांती समाधान, चराचराची मुक्तता करणारं असं दान मागणारा एकच उदात्त याच्यात माऊलीच्या रूपानं या भारतभूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांनी जन्म घेतला. आणि म्हणून इथं ज्ञानाची पिपासा जी आहे, ते ज्ञानपिपासा या श्रीमंत बरोडेकर महाराजांच्या मध्ये ज्या पद्धतीची होती, मी आपल्याला सांगतो की दलित उद्धाराचं काम जे आहे ज्ञानाच्या माध्यमातून करणारी एक मोठा राजा म्हणून या राजाकडे आपल्याला पाहायला लागेल. आपण पाहतो की दलित उद्धाराचं काम जगामध्ये पहिल्यांदा कुठं जर सुरू झालं असेल तर त्या बडोद्यामध्ये झालं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे, आपल्या जवळचं उदाहरण कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा सगळ्या जाती धर्माच्या मुलांना एकत्र आणून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि एक बोर्डिंग उघडलं, तो अयशस्वी झालेला प्रयोग होता. कारण एकाच बोर्डिंगमध्ये ब्राह्मण आणि बहुजन समाज आणि अस्पृश्य मुलं एकत्र राहू शकली नाहीत. ब्राह्मणांच्या मुलांनी आम्ही इथं राहणार नाही म्हणून सांगितलं आणि त्यानंतर मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग या बोर्डिंगांची तिथं आपण निर्मिती केली. तो काळ आपण पाहतो. त्याच्यानंतर ते सगळी मुलं एकाच ताटात जेवायला लावण्याची किमया कर्मवीर भाऊरावांनी केली. कारण कदाचित महाराष्ट्रामध्ये काळ त्यावेळेला पक्व नव्हता, परंतु तो बडोद्यामध्ये पक्व झालेला होता. त्याच्याही पूर्वी बडोद्यामध्ये महाराजांनी या सगळ्या मुलांसाठी म्हणून वसतिगृह उभी केली आणि त्या वसतिगृहामध्ये सर्व जाती धर्माची मुलं सुखाने नांदत होती, विद्यार्जन करत होती. हे छत्रपती शाहू महाराजांनी इथं केलेल्या प्रयोगाच्या किमान 15 ते 20 वर्ष अगोदर घडलेली घटना आहे. म्हणजे बडोद्यामध्ये दलित उद्धाराचं काम कशा पद्धतीनं केलं गेलं आणि त्याला काय अटी घातल्या, त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. पंडित मदन मोहन मालवीय, BHU ज्याला आपण म्हणतो, हिंदू बनारसची हिंदू युनिव्हर्सिटी जी आहे, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी विनंती केली महाराजांना की हे विद्यापीठ चालवण्यासाठी आपल्याकडून 1 लाखाची अपेक्षा आम्ही करतो. महाराजांनी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितलं, परंतु एक अट घातली. ती अट जर आपण इथं ऐकली तर आपल्याला कळेल की या युगपुरुषानं दलित उद्धाराकडं आणि शिक्षणाकडं कशा पद्धतीनं पाहिलं. त्यांनी सांगितले की मी तुम्हाला हे देतो, परंतु तुमच्या विद्यापीठामध्ये या मुलांना तुम्ही प्रवेश द्या. 2 हिंदू मुलांना, ब्राह्मण मुलांना, 2 ख्रिश्चन मुलांना, 2 अस्पृश्य मुलांना आणि 2 मुसलमान, या 8 मुलांना तुम्ही तुमच्या विद्यापीठामध्ये प्रवेश द्या. त्यांचा राहण्या जेवणाचा खर्च मी करेन. तर याला जर तुम्ही दिलं, कारण ती बनारस हिंदू युनिव्हर्सिटी होती आणि म्हणून या अस्पृश्य मुलं, मुस्लिम मुलं, ख्रिश्चन मुलं आणि ब्राह्मण या 8 मुलांना आपण इथं प्रवेश द्यावा. आणि त्याच्या पुढची अट त्यांनी अशी घातलेली होती, त्यांना अभ्यासासाठी म्हणून जे ब्राह्मण विद्यार्थी जे असतील त्याच्यापैकी एकानं पुराणाचा अभ्यास करावा आणि दुसऱ्यानं बायबलचा अभ्यास करावा. जी अस्पृश्य मुलं जी आहेत त्या अस्पृश्यामध्येही एकाने वेदाचा अभ्यास करावा आणि दुसऱ्याने बायबलचा अभ्यास करावा. मुसलमान मुलं जी आहेत त्याच्यामध्येही एकाने वेदांचा अभ्यास करावा आणि दुसऱ्याने बायबलचा अभ्यास करावा. ही त्यांनी घातलेली अट होती. आणि ही अट कशासाठी होती, तर समाजामध्ये जाती धर्माचा जो काही उच्छाद मांडलेला होता तो कमी व्हावा याच्यासाठी म्हणून त्यांनी चाणाक्षपणे घातलेली अट होती. सुरुवातीला नाखुशीनं का होईना पण पंडित मदन मोहन मालवीय यांनी ही अट मान्य केली आणि मान्य केल्यानंतर महाराजांनी टाकलेलं हे पाऊल जे होतं ते पाऊल आपण पाहतो की 100 वर्षा 125 वर्षापूर्वीच होतं.
आम्ही लहान असताना मराठी शाळेत असताना कुठंतरी हॉटेल्स असायची, तिथं येथे सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना मुक्त प्रवेश आहे असं तिथं लिहिलं जायचं. हे 40 वर्षापूर्वीची घटना, महाराष्ट्रातलं चित्र होतं. बडोद्यामध्ये 125 वर्षापूर्वी दलितोत्तराचं काम अशा पद्धतीनं महाराजांनी रुजवलेलं होतं. ज्ञानसत्र जे होतं, ज्ञानसत्र अशा पद्धतीनं सुरू केलेलं होतं. अर्थात महाराजांनी केवळ या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, विद्याप्रसाराच्या क्षेत्रामध्ये सारस्वत निर्माण करण्यामध्येच केवळ काम केलं असं नव्हे, त्यांनी केलेल्या अनंत कामामधलं हे केवळ एक काम आहे. आणि त्यामुळं असा बहुआयामी, बहुपेढी, उदात्त ध्येय असणारा अशा राजा ज्या भूमीला मिळतो, ती भूमी पावन झाल्याशिवाय राहत नाही. असा एक गुणगाठ त्यांनी बांधलेली होती आपल्या मनामध्ये की राज्य हे रयतेनं राजाकडे ठेवलेली ठेव आहे. राजानं त्याचं रक्षण करणं आणि रयतेसाठी त्याचा वापर करणं हे राजाचं काम आहे. हे स्वतःचं कर्तव्य त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि अशा राजा जेव्हा रयतेला मिळतो, अशा राजा जेव्हा त्या भूमीला मिळतो, त्यावेळेला ती भूमी नक्कीच पवित्र होते, पावन होते. ते रयत ही त्याच पद्धतीनं सुखी, समृद्ध होते, समाधानी होते. आणि म्हणून बडोद्यामध्ये आज जरी मोदींच्या नावानं बडोदा आणि गुजरातचं इथं जरी नाव घेतलं असेल, परंतु हे कुणा याचं श्रेय नाही. ते श्रेय शोधण्यासाठी, त्या भूमीची समृद्धी, त्या भूमीची प्रगती, पुरोगामित्व शोधण्यासाठी म्हणून आपल्याला 125 ते 150 वर्ष पाठीमागे जावं लागेल. इथं वाहत आलेली मोठी गंगाच आपण पाहतो, पण तिचं शुद्ध विशुद्ध स्वरूप जर पाहायचं असेल तर गंगोत्रीला जावं लागतं. तसं या बडोदा असेल किंवा याचं आज दिसणारं जे वैभव जे आहे, त्याचा विशुद्ध स्रोत जो आहे, तो स्रोत त्याची गंगोत्री म्हणजे बडोदा संस्था इथं जाऊन आपल्याला पाहावं लागतं. म्हणून सर्व सजीवांचं जीवन मुक्त करण्यासाठी, मुक्त करणं याचा अर्थ मुक्त करणं म्हणजे ध्येय इथं ठेवून जाणं असं नाही आहे. मुक्त करणं म्हणून जी बंधनं मनुष्य रूपामध्ये, मनुष्य देह लाभल्यामुळं आपल्यावर जी येतात, त्या बंधनातून मुक्त होणं, त्यालाच आपण मुक्ती म्हणतो. अन्यथा तुकारामांनी संपदा आणि मुक्ती नको म्हटलं नसतं, त्यांना ती हवी होती. पण संतांचा संग जर मला मिळत असेल तर मला मुक्ती नको, मला मोक्ष नको. कारण त्यांच्या दृष्टीनं सगुण साकार परमेश्वर जो कुठं असेल तो संत सज्जनामध्ये आहे. आणि या संत सज्जनामध्ये असणारा हा सगुण साकार परमेश्वर, कारण तुकारामाने निराकार आणि निर्गुण या परमेश्वराच्या दासापेक्षा सगुण आणि साकार संत जी आहे, त्या संतांचा ध्यास करा, जीवापाड प्रिय होतात. आणि असा समाज निर्माण करण्याचं काम, त्याचं सुख समाधान शांती नादेल असा समाज निर्माण करण्याचं काम श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाडांनी तयार केला. आणि म्हणून मी त्यांना कर्मयुगातला संत म्हणतो. म्हणून मी त्यांना एक धर्म राखणारा, धर्म जाणणारा, धर्म वाढवणारा, धर्माचा प्रसार करणारा, धर्म रुजवणारा संत मी त्यांना मानतो. कारण संतांची व्याख्या केवळ आपण पाहतो की बाह्य भूषण त्याच्यावर नक्कीच असू नये. तुकारामाने सुद्धा संतांची व्याख्या करताना अतिशय साधे वाक्य केलेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुळशी माळ गळ्यात असलीच पाहिजे अशी त्यांची कधीच अट नाही, तुकारामांची नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे संत होण्यासाठी, भक्त होण्यासाठी ही अट संत तुकारामानेही कधी दाखलेली नाही. ज्याचं मन जे आहे ते मन शुद्ध आहे, त्याच्या गळामाळा असो नसो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही गळामाळा असो नसो असं जर असेल तर या कर्मयोगाच्या हातामधून जर संतांचंच काम होत असेल तर तो कर्मयोगी हा संतांपेक्षा कमी लेखता कामा नये. श्रीमंत महाराज गायकवाडांनी तेच काम केलं. आणि हे काम केल्यामुळं हा माणूस केवळ बडोदा संस्थान नव्हे, केवळ भारत नव्हे तर जगाच्या गळ्यातील दैत्य बनला. जपानपासून, इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत, इटली, स्वित्झर्लंड या देशामध्ये आज विमानं आणि इतर वाहतुकीची साधनं असून सुद्धा कोणताही राजकारणी किंवा कोणताही एखादा माणूस जितका प्रवास, जितके देश पाहिले नाहीत, तितक्या भेटी श्रीमंत सयाजीराव गायकवाडांनी परदेशाला दिलेल्या होत्या, युरोपाला दिलेल्या होत्या. याचं कारण जे जे काही चांगलं आहे ते माझ्या संस्थानामध्ये असलं पाहिजे.
याच्यासाठी म्हणून चांगलं पाहायचं आणि संस्थानामध्ये ते उभं करायचं, निर्माण करायचं, हा ध्यास त्या राजाला लागलेला होता. आणि म्हणून या राजाचं वर्णन करत असताना असं केलं जातं की राजांमध्ये एकमेव विद्वान आणि विद्वानामधील एकमेव राजा, असं वर्णन श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाडांचं केलं जातं. कारण एका व्यक्तीच्या माध्यमातून इतक्या प्रकारची कामं, इतक्या प्रकारचं समाजाचं सौख्य, शांतता, समाधान आणि समृद्धी आणण्याचं काम या राजाच्या हातून झालं. आणि म्हणून या राजाला विद्वानामधला राजा आणि राजामधला विद्वान असं त्यांचं वर्णन पूर्ण इतिहास करतो. म्हणून या सयाजीराव महाराजांचं स्मरण करण्यासाठी म्हणून इथे ही संधी घ्यावी आणि ही संधी या मठानं मला दिली. महाराज बुवाचा मठ कराडकर यांच्या मठानं दिलेली आहे. म्हणून या मठाला जितके धन्यवाद द्यावे, या मठाचे जितके आभार मानावे, जितका कृतज्ञ राहावं तितकं कमी आहे. या निमित्तानं माझे सहकारी प्राध्यापक आत्माराम थोरात यांच्या माध्यमातून मी इथं आलो आणि आपण ज्या माध्यमातून आलो इथं आल्यानंतर आपण 2 शब्द जे आहेत ते श्रवण त्याचं केलं. आपण संप्रदायामध्ये वैष्णवांचा धर्म हा भागवत संप्रदाय जो आहे त्याचं चिंतन मतन आचरण करणारी आपण लोक आहात. सयाजीराव महाराजांचं गुणगान एवढ्यासाठीच गायलं जातं की ते जे बोलत, ज्या पद्धतीने विचार करत, त्याच पद्धतीनं आचरणही करत. सद्विचार, केवळ सद्विचार राहिला तर तो पांगाळ ठरतो. सद्विचार जेव्हा सदाचारामध्ये रूपांतरित होतो तेव्हा आपण पाहतो की त्या सद्विचाराला काही मूल्य प्राप्त होतं. अन्यथा सद्विचाराला कसलेही मूल्य नाही. केवळ विचार मांडणं आणि त्याचं कृतीमध्ये जर रूपांतर आपण केलं नाही तर विचार हा हवेमध्ये विरून जातो. जमिनीमध्ये कधी रुजत नाही. न रुजलेलं बीज कधी फळत नाही, कधी फुलत नाही, आपल्यासमोर सदाचार म्हणून कधी उभा राहत नाही. महाराजांच्या बाबतीमध्ये जो जो काही सद्विचार त्यांनी केला त्याचा प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक विचाराचं सदाचारामध्ये रूपांतर करण्याचं काम स्वतःच्या माध्यमातून केलं आणि म्हणून तो श्रेष्ठ राजा. छत्रपतींनी जे जे काही धोरणं आखली त्या धोरणांना मूर्त रूप दिलं म्हणून तो श्रेष्ठ राजा. अशाच एका राजाचा छत्रपतीनंतर या भारतभूमीमध्ये खराखुरा झालेला जो काही राजा असेल तो 2 क्रमांकांचा राजा म्हणजे श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड. आपण 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला ऋण कसं व्यक्त करावं मला कळत नाही. पण पुन्हा एकदा या मठाचा आणि आपण सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि म्हणजे गेली